मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कथित भाषण आणि हिंसाचाराला चिथावणी देण्याच्या आरोपाखाली न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। वकील घनश्याम उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आणि यातून त्यांनी राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे। बघूया। राज्यात सध्या मराठी आणि अमराठी असा वाद सुरू आहे। मराठीवरून मनसेने आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये हिंदीची दादागिरी खपवून घेणार नाही असा इशाराच राज ठाकरेंनी दिला होता। अशातच आता सुप्रीम कोर्टात राज ठाकरेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईतील वकील घनश्याम दयालू उपाध्याय यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात एफआयआर दाखल करा अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे। राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते इतर राज्यांमधून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करतात, भाषेच्या आधारावर राजकारण करतात असा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय। सोबतच याचिकेमध्ये 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्याचाही उल्लेख करण्यात आलाय। मराठी न बोलणाऱ्यांच्या कानाखाली वाजवा असं राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं। राज ठाकरेंचं हे वक्तव्य हिंसाचाराला प्रोत्साहन देणार आहे असं देखील या याचिकेमध्ये म्हटलं गेलंय। राज ठाकरेंची कृती देशाची एकता, सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा आणि राज्य सरकार आणि योग्य अधिकाऱ्यांना कोर्टानं निर्देश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये महाराष्ट्र सरकार आणि भारतीय निवडणूक आयोग पक्षकार आहेत। राज ठाकरे का ये मुद्दा पूरी तरह से ये राजनीतिक रोटी सेकने के लिए किया गया है। इनका मराठी को कोई मराठी से इनको कोई बहुत प्यार है या इस तरह की बातें नहीं। अगर ऐसा था तो पहले क्यों नहीं किए। बीएमसी का इलेक्शन सामने है, ये अपनी एक राजनीतिक जगह बनाना चाहते हैं लोगों को गुमराह करके। इस तरह के जो लोग इस तरह के देश की संप्रभुता पे आँच आए, इस तरह का अगर कार्रवाई करते हैं, इस तरह का कोई गतिविधियाँ करते हैं तो ऐसे पार्टी को डीरजिस्टर किया जाए। मेरा ऐसा गाइडलाइंस लेट डाउन करने के लिए सुप्रीम कोर्ट को हमने विनती किया है। दरम्यान राज ठाकरेंच्या हिंदीबाबतच्या मुद्द्यावरून मंत्री नितेश राणे आक्रमक झाले। आपण हिंदू म्हणून आपापसात का भांडावं असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय। तर त्याला मनसे नेते अविनाश जाधव यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्या सगळ्याचे काय गोल टोपी दाढीवाला माझ्याकडे व्हिडिओ आले, डायरेक्ट धमकी देता नहीं बोलेगा मराठी जो करने का करो, हम भी हाथ उठाएगा। मग या गरीब हिंदू समाजाच्या लोकांना मारण्यापेक्षा हे जे आम्हाला खुलेआम धमक्या देत आहेत त्यांना द्या ना, जरा त्यांना मराठी शिकवा। काल परवा झालेले हे व्हिडिओ हे आम्हाला सांगणार मदत बंद करा। पहिल्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये मराठी नीट शिकवा, शाळा नीट चालवा, त्याच्यानंतर आम्हाला मदरसे बंद करायला सांगा। राज ठाकरेंच्या हिंदी भाषिकांसंदर्भातील आक्रमक भूमिकेनंतर याचिका दाखल करण्यात आली आहे। आता सुनावणी कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये। मात्र राज ठाकरेंच्या या भूमिकेवर नेते मंडळींपाठोपाठ आता इतर अमराठीही आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।